हे गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल ऑफ आयुर्वेदा मराठी. तर आज आपण बघणार आहोत कॉमन पॅटर्न फॉर रोग निदान. पेपर 2 साठी जे व्याधी असतात, ज्याच्यात आपल्याला हेतू, पूर्वरूप, रूप, उपशय, संप्राप्ती, बेसिकली निदान पंचक लिहायचा असतो. त्यासाठी भरपूर डिमांड आलेली होती कॉमन पॅटर्नच्या व्हिडिओसाठी. सो मी कॉमन पॅटर्नचा व्हिडिओ तुम्हाला देणार आहे. बट प्लीज मेक शुअर हा व्हिडिओ सगळ्यांसाठी नाही आहे. हा व्हिडिओ फक्त त्यांच्यासाठी आहे ज्यांनी प्रोबॅबली वर्षभर अभ्यास केलेला नाही आहे आणि आता त्यांना खूप जास्त नेसेसिटी आहे पास होण्याची. हा जो व्हिडिओ आहे किंवा यामध्ये मी जे कंटेंट सांगणार आहे तुम्हाला, हे सगळ्या व्याधीला ऍप्लिकेबल होतील असंही काही नाही आहे. सो आम्ही तुम्हाला आधीच क्लिअर करतोय, हा व्हिडिओ सगळ्याच व्याधींना कव्हर करतील असं सुद्धा बनलेला नाहीये. हा फक्त एक बेसिक पॅटर्न आहे जे तुम्ही फेकू शकता. प्रत्येक व्याधीची काही ना काही स्पेशालिटी असते, बट हा जो पॅटर्न असतो हा बेसिकली फक्त फेकण्यासाठी असतो. सगळ्यात आधी जर तुम्हाला आला एक्झाम मध्ये हेतू, तुम्हाला माहिती नसले, मग काय लिहायचे हेतूमध्ये? तर सगळ्यात आधी बघा, दिवा स्वाप लिहायचा म्हणजेच डे स्लीपिंग. त्यानंतर वेग विधारण म्हणजेच वेगाच्या विधारण करणे, विरुद्धासन, अत्यासन, अध्यासन, विषमासन. आता हे सगळे मी संस्कृत वर्ड्स यूज केलेले आहेत. तुम्ही पण हे बेसिक संस्कृत वर्ड्स आहेत, हे तुम्ही लर्न केलेच पाहिजे आणि ह्याच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ते पाठ करावे लागतील. विरुद्ध आसन म्हणजे ऑपोजिट गुणांचे किंवा ऑपोजिट वीर्यांचे फूड खाणे. अत्यासन म्हणजे जास्त जेवणे. अध्यासन म्हणजे जुनं न पचलेलं आहे तरी सुद्धा खाणे. विषमासन म्हणजे चुकीचं आणि पथ्य अपथ्य एकत्र खाणे. त्यानंतर सातम्य विपर्य. सातम्य म्हणजे काय, जे आपलं रेग्युलर डाएट असते त्यापेक्षा काहीतरीच विचित्र खाणे, त्याला आपण म्हणू सातम्य विपर्य. पंचकर्माचा अतियोग किंवा मिथ्यायोग. ठीक आहे. त्यानंतर आतप सेवन, मारुत सेवन, हे सगळे कॉमन आहेत, तुम्ही लिहू शकता. त्यानंतर गुरु, विष्टंबी, वृक्ष, शीत, विधाई, उष्ण, कटू, आम्ल, लवण. आता तुम्ही म्हणाल की मॅम हे सगळे लिहायचे का? नाही. आता तुम्ही जर लक्षात ठेवलं तर मी इथं स्लॅश स्लॅश टाकलेलं आहे. स्लॅश म्हणजे काय? और तुम्ही हे किंवा हे लिहा. व्याधीमध्ये चेक करा. व्याधीमध्ये जर कफाचं आधिक्य असेल तर तुम्ही काय लिहिणार? गुरु, विष्टंबी, आहार विहार किंवा लवण पण टाकू शकता. व्याधीमध्ये जर वाताचं आधिक्य असेल तर तुम्ही काय लिहिणार? वृक्ष, शीत, कट्टू, आम्ल, असं तुम्ही वाताच्या केसमध्ये लिहायचंय. व्याधी चेक करायची, दोष चेक करायचा, त्यानंतर हेतू कोणते ठोकायचे हे डिसाईड करायचं. त्यानंतर अनशन. अनशन म्हणजे काय? उपाशी राहणे, काहीच न खाणे. अतिसंक्रमण, खूप जास्त चालणे, खूप जास्त फिरणे. त्यानंतर विदग्ध अन्न म्हणजे काय? शिळे, सडलेले अन्न खाणे किंवा अतिव्यायाम किंवा मद्यपान. मद्यपान म्हणजे खूप जास्त दारू पिणे. आता हे जे कॉमन आहे तुम्ही लिहू शकता. हे बेसिकली यामध्ये वात, पित्त, कफ तिन्ही कव्हर होत आहेत. बट तुम्ही आधी व्याधी ओळखा, व्याधीमध्ये दोष तरी ओळखा आणि त्यानुसारच हेतू ठरवा की तुम्ही लिहिणार कोणते आहे ते. त्यानंतर आपण बघूयात पूर्वरूप. आता पूर्वरूप जे असतात ते नॉर्मली स्पेसिफिक असतात प्रत्येक व्याधींसाठी. पण तरीही ज्वर, दाह, शोभ. शोभ म्हणजे कोणत्याही ऑर्गनचा डॅमेज पर्टिक्युलर असू द्या. आता ग्रहणीच्या केसमध्ये ग्रहणीचा शोभ तुम्ही पूर्वरूपामध्ये लिहू शकता. ठीक आहे. तर ज्वर, दाह, शोभ, गौरवता, शूल, कंडू आणि वैवर्ण. आता हे स्थानिक पण असू शकते, सार्वदेहिक सुद्धा असू शकते. परत सांगतेय, व्याधी ओळखायची, स्थान ओळखायचं आणि त्यानंतरच ठोकायचं काय ते ठरवायचं. आता बघा लिहिलंय मी, राईट अकॉर्डिंग टू द पार्ट दॅट इज अफेक्टेड. आता जर तुम्हाला स्किन डिसीज आलं असेल आणि तुम्ही स्किन डिसीज मध्ये शोभ लिहिलं असेल तर ते कसं चालेल ना? स्किन डॅमेज असेल, स्पेसिफिकली त्या पर्टिक्युलर डिसीज मध्ये स्किन डॅमेज होणार असेल तर चालेल. आता कुष्ठमध्ये शोभ लिहिलेलं चालेल, पण श्वित्रमध्ये शोभ स्किन डॅमेज नाही होत, त्याच्यात फक्त डिस्कलरेशन, वैवर्ण्य येतो. तर हे तुम्हाला माहिती पाहिजे की डॅमेज होतीये की नाही होतीये, अर्थ माहिती पाहिजे, को रिलेट करायचं आणि त्यानंतरच हे ठोकायचं काय ते ठरवायचंय. त्यानंतर रूप. आता बघा, याचे डिफरंट टाइप्स असू शकतात, डिफरंट कॅटेगरीज असू शकतात. बट कॉमन पॅटर्न नुसार वातज, पित्तज, कफच प्रकार असला तर काय लिहायचंय, कॉमन सिम्पटम्स ते इथं मी सांगितलेले आहेत रूपानुसार. वात आलं तर शूल सगळ्यात आधी लिहायचं. शूल म्हणजे बॉडी पेन ऑफकोर्स. वर्णनाश. वर्णनाश म्हणजे काय? आपला जो कॉम्प्लेक्शन असतो तो कमी होतो वातामुळे. त्यानंतर ओजक क्षय होतो. ओज जे याचा क्षय होतो, हे कॉमन सिम्पटम आहे. कोरडेपणा येते म्हणजे ड्रायनेस, वृक्षता येते, हे लिहू शकता तुम्ही. त्यानंतर कषाय अस्यता म्हणजे मुखामध्ये कषाय फ्लेवर येत असतो.
जरी काही खाल्लं तरी. अरुची पण लिहू शकता. रोमहर्ष म्हणजे अंगावरती काटे येतात. ठीक आहे. त्यानंतर कंप, कंप व्हेरी इम्पोर्टंट आहे. ठीक आहे. कंप म्हणजे ट्रेमर्स, हे कोणत्याही मध्ये लिहिलं तरी चालेल. वातज प्रकार असला त्यात कंप लिहिलं तरी चालेल. नो इश्यूज, नो डाउट. हे सगळे तसेच आहेत. अरती पण चालेल. अरती म्हणजे बेचैनी, रेस्टलेसनेस, असं एकदम असं डिफरंट फील होत असतं. पर्सन नॉर्मल नाही ऍक्ट करत त्याच्यात. त्यानंतर अरुण वर्ण, वृक्षता, शीरशू. त्यानंतर पित्त जर असं असला प्रकार, त्यात ज्वर, तृष्णा, दाह, परत कटुकास्यता, भ्रम, अतिसार, आरक्तवर्णता म्हणजे काय, लाल रंगाचे मंडल. आता बघा, आरक्तवर्णता कोणत्याही पित्त अतिसार मध्ये आरक्तवर्णता येत नाही. लक्ष द्या, पित्त अतिसार आहे त्यात आरक्तवर्णता येत नाही. ठीक आहे. तर म्हणून चेक करायचं स्किन डिसीज आहे का, स्किनशी रिलेटेड आहे का, मग त्यात लिहून टाकायचं आरक्तवर्णता. सगळ्यांमध्ये आरक्तवर्णता लिहिणार आहे का, नाही. चेक करून लिहायचा. हा, पीतवर्ण सगळ्यांमध्ये लिहू शकतात, यात अरुण वर्ण सगळ्यांमध्ये लिहू शकतात, यात श्वेतवर्ण सगळ्यांमध्ये लिहू शकतात. ठीक आहे. आम्ल उद्गार असते. आम्ल उद्गार म्हणजे आंबट ढेकर येणे, हे कॉमन आहे. तसंच कफामध्ये बघा, मधुरस्यता म्हणजे मुखामध्ये मधुर अशी चव असते. अंगगौरवता असते. अग्निमांद्य असते. ष्टीवन असते म्हणजे परत परत थुंकणे. ठीक आहे. रुल्लास असते म्हणजे मळमळणे. छर्दी, परत परत उलटी येते. त्यानंतर अरुची असते. कंडू असते. श्वेत, आता इथं श्वेत आहे, श्वेतवर्ण असते. आलस्य आणि शोध पण असतो. हे सगळं काय आहे, हे मधुरसाठी स्पेसिफिक आहे. त्यानंतर उपशय बघा. उपशयमध्ये काहीही जे हेतू लिहिले त्याच्या विरुद्ध आहार विहार केल्यास तुम्हाला उपशय भेटतो. एवढा जरी वाक्य लिहिलं तरी सॅटिस्फॅक्शन असणार आहे. ठीक आहे. उपशयमध्ये काही स्पेसिफिक लिहिण्याची गरज तुम्हाला तिथं पडणार नाही. नेक्स्ट इज संप्राप्ती. संप्राप्ती तशी तर आय वुड सजेस्ट की इंडिव्हिज्युअल व्याधीची करा. बट जर नाहीच केली तर सिंपल लॉजिक लावायचं, हेतू सेवन, त्रिदोष प्रकोप. आता त्रिदोष प्रकोप मी लिहिलंय कारण की मी कोणता व्याधी नाही कन्सिडर केलाय. जर तुम्हाला कास व्याधी आला एक्झाम मध्ये, तर तुम्हाला आता कासमध्ये बेसिक तर कळतं की कुठेतरी अवरोध होतोय आणि वातामुळे ते कास बाहेर पडतोय. ते एवढं तर कळलंय की कफ आणि वात आहे तिथं. आता इथं त्रिदोष प्रकोप नाही लिहायचा, मग कफ आणि वाताचा प्रकोप लिहायचा. तिथं पित्त नाहीये ना, मग तिथं कफ आणि वाताचा प्रकोप लिहायचं, हे स्पेसिफाय करायचं. जर तुम्हाला माहिती असेल, जर तुम्हाला लॉजिक लावता येत असेल तर. ठीक आहे. त्यानंतर स्थान संशय. स्थान संशय म्हणजे काय, जे काही असेल, जिथं प्रॉब्लेम झाली असेल, तो काय करेल, आपला दोषला स्वस्थानातून काढून इथं तिथं पसरवणार. तो एक स्टेज लिहायची. त्यानंतर दोष दुष्याची समूर्छना होणार आणि शेवटी व्याधी उत्पन्न होणार. एवढं तुमच्याकडनं लिहिणं अपेक्षित असणार आहे. आता हा एकदमच कॉमन पॅटर्न आहे, लेम पॅटर्न आहे. आय एम नॉट शुअर की एक्झामिनर तुम्हाला अशा संप्राप्तीने मार्क पण देईल की नाही देईल. बट जर तुम्हाला काहीच आठवत नसेल, तुम्हाला व्याधीबद्दल काहीच नॉलेज नसेल, तर तुम्ही हा पॅटर्न लिहू शकता. देअर इज नो नीड टू वरी. ठीक आहे. एक्झामिनर फेल तर नाही करणार तो पॅटर्न बघितला जरी तरी. ठीक आहे. त्यानंतर साध्य असाध्यत्व बघा. साध्य असाध्यत्व मध्ये पण सगळ्या व्याधींचे वेगवेगळे आहे, पण बेसिक आपण काय लिहू शकतो, एक दोषच असलं तर साध्य, द्विदोषच असलं तर याप्य, त्रिदोषच असलं तर असाध्य टाकायचं. किंवा मग नवव्याधी असलं तर साध्य, जीर्ण व्याधी असलं तर असाध्य, आणि उपद्रवयुक्त असलं तर असाध्य टाकून द्यायचं. बल, मांस, ओज यांचा क्षय झाला असेल तरी सुद्धा असाध्य व्याधी आहे असं कन्सिडर करून टाकायचं. एवढं बेसिक आपल्याला साध्य असाध्यत्व मध्ये पण लिहिता येते. हा काय झाला तुमचा, हा कॉमन पॅटर्न झाला. हे कशात कधी लिहू आपण, जर आम्हाला व्याधीबद्दल काहीच आयडिया नाहीये, म्हणजे आम्हाला माहिती सुद्धा नाहीये की तो व्याधी ओरिजिन कुठून झाला किंवा काय आहे, कसं आहे, तरच हा पॅटर्न लिहायचा आहे. तुम्हाला त्या व्याधीबद्दल थोडी जरी इन्फॉर्मेशन असली तर हा पॅटर्न फॉलो करू नका. ठीक आहे. तर एकदा क्विक रिव्हिजन घेऊया आम्ही तुमच्यासाठी. मेक शुअर करा, जर तुमचं झालं असेल ऑलरेडी तर प्लीज हा पॅटर्न एवढा फॉलो करू नका. ठीक आहे. सगळ्यात आधी काय बघितलं होतं आपण, हेतू. हेतूमध्ये कॉमन आहे, हेतू भरपूर आहे. पण एक अजून गोष्ट, जर तुम्हाला अजून इम्प्रेसिव्ह बनवायचं असेल तर हेतूच्या पुढे आता दिवा स्वाप लिहिलंय म्हणजे काय, त्यांना नुसतं दिवा स्वाप नाही लिहून सोडायचं, डॅश करून पुढे लिहिणं दिवसा झोपणे. असं जर तुम्ही मराठीतून पण एक्सप्लेन केलं, ऑलरेडी तुम्हाला त्या क्वेश्चन मध्ये येत नाहीये म्हणून तुम्ही हा पॅटर्न वापरलाय. आता जर तुम्ही त्याला अजून स्पेसिफाय केलं आणि पेपर छान भरला तर त्या एक्झामिनरला वाटेल की बाबा याला माहिती होतं.
ठीक आहे, म्हणून आपण याला मार्क देऊन देऊ. तर तो कन्सिडर तरी करेल मार्क द्यायला. ही गोष्ट ध्यानात ठेवा. ठीक आहे. हे आपण हेतू बघितले, हेतूनंतर पूर्वरूप बघितले, त्यानंतर रूप बघितले. आता रूपमधले जे स्पेसिफिक आहे ना हे तुम्ही सगळ्यांसाठी वापरू शकता. देअर इज नो प्रॉब्लेम इन दिस. पण काही व्याधीचे स्पेसिफिक असतील तर ते सुद्धा तुम्हाला तिथं लिहिणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे, हा कॉमन पॅटर्न आहे. त्यानंतर उपशय. उपशयात पण तुम्हाला माहिती आहे. संप्राप्ती जमेल तर, नाहीच जमली तरच ही वापरा. ठीक आहे. त्यानंतर साध्य असाध्यत्व हे तुम्ही लिहू शकता कॉमन मध्ये. देअर इज नो इश्यू इन दिस साध्य असाध्यत्व. सो आय विश यू ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर अपकमिंग एक्झाम्स. I hope you score the best marks. Thank you. Have a nice day ahead.